एकदा पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅच ऑन गेम ऑन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. महेश यांचा पहिला बॉल. पॉवर प्लेचं P1 चं पहिलं षटक. आकाशचा पहिलाच बॉल. बिग हिट करण्याचा प्रयत्न. अगदी लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षण वेगाने येतोय बॉल पर्यंत. सिंगल आले. सिंगलने खातं उघडतंय. अकाउंट ओपन होतंय. एक धाव फलकावरती लागते. यावेळेस मागचा पाय थोडासा वाकवलाय. अगदी बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळालाय. सिंगल आली आहे आणि सिंगल वरतीच थांबवलंय. एकच धाव मात्र मिळेल. एका धावेने मात्र धाव फलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 2 या धाव संख्येवरती. सिंगल डबलने मात्र धाव फलक मात्र पुढे सरसावतंय. पहिलं षटक महेश यांचं खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. कारण पहिल्या षटकामध्ये P1 चं षटक आहे. आतापर्यंत तरी मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलंय आणि तेच महत्वाचं असतं गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल. यावेळेस मात्र खोलात टाकलेला बॉल. पुढचा टप्पा पाहायला मिळतोय. बायच्या स्वरूपात मात्र ही एक धाव. अंपायरचा इशारा. नामांकित पंच आज या स्पर्धेसाठी हेमंत तावडे सर आणि त्याचबरोबर बाळा माने सर या स्पर्धेसाठी मात्र पंचांची भूमिका. पुढचा बॉल महेश यांचा. यावेळेस मात्र पहा खोदून काढलाय. चुकी होते मिड ऑफ मध्ये. कॅच ड्रॉप झाली. शेवटच्या मुवमेंटला मात्र कॅच हातातून निसटला. प्रॉपर हातामध्ये बसला नाहीये. जीवदान मिळतंय फलंदाजाला. यावेळेस खूप चांगला बॉल. कमबॅक करत असताना या बॉल वरती महेशला मात्र आपण पाहतोय. यावेळेस मात्र पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. थोडासा फंगलिंग पाहायला मिळाला परंतु एक चिकी सिंगल एक चोरटी धाव घेण्यात मात्र नक्कीच यश आलंय दोन्ही फलंदाजाला. एक धाव संख्येने मात्र धाव फलक जाऊन पोहोचते 5 या धाव संख्येवरती. खूप चांगलं षटक पहिल्या षटकामध्ये P1 चं आपण हाताळतोय ते म्हणजे महेश. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर टीमची धाव संख्या 5. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. खूप चांगला फटका ड्राइव्ह जरूर केलाय. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात.
फटका तर सजवलाय परंतु चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रात. एकच धाव मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 7 या धावसंख्येवरती. ट्रॅकर बॉल होता. डॉट बॉल येतोय. इथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होतोय. अगदी कव्हर रिजन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 2 धावा आल्यात आणि 2 धावीने धाव फलक जाऊन पोहोचतोय 9 या धावसंख्येवरती. टप्पा पडल्यानंतर थोडस खालती राहिलाय. डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव. दोन षटक समाप्त. टीमची धावसंख्या 10. थोडस स्पीडअप ठेवा. तर मैदानाच्या आतमध्ये आकाश. छोटा पॅकेट बडा धमाका. मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू. परंतु पहा गोलंदाजाला काही क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाहीये. कौतुक करावं लागेल. गोलंदाज आकाश आणि बॅट्समन देखील आकाश होता त्या ठिकाणी. व्हाईट बॉल. व्हाईट +1. 2 धावा. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणि या धावा वाह. टप्पा वाढल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल. कौतुक करावं लागेल. सध्याच्या घडीला आकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये. वयवर्ष 18. कमी वयाचा हा खेळाडू आणि इथे मात्र पहा दांडी केले गोल. फर्निचर डिस्ट्रॉय यासाठी ओळखला जातो. काय कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. कमी वयामध्ये आपल्या गोलंदाजाची छाप सोडतोय आणि संपूर्ण टीम त्याला शाबासकीची थाप देखील देत आहेत. अगदी छोटा पॅकेट बडा धमाका. आकाश. आकाश पवार दबदबा राहिलाय. सध्याचा कर्दन काळ म्हणून ज्याच्याकडे टीम कडे पाहिलं तो आकाश पवार मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्या गोलंदाजीने छाप सोडतोय संपूर्ण मैदानावरती. कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी राहिली. लाजवाब. अप्रतिम. नवीन बॅटर सचिन आलाय. दिनेश सकपाळ यांच्याकडनं हॅट्रिक साठी 501 रुपये.
आकाश पवारला. नवीन बॅटर आलेत सचिन. सचिन यासाठी हा बॉल पायात टाकलेला, शरीराचा वेध घेणारा चेंडू, टप्पा पडल्यानंतर पहा अगदी पायावरती आदळलाय. अगदी ऍक्शन पाहू शकता आकाशची, व्हेरिएशन आहे अगदी. रिलीज मुवमेंट मात्र पाहू शकता. चेंडू चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. हा देखील फटका फसला होता. जर 360 मैदान असतं तर ही कॅच नक्कीच झाली असती, परंतु बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एक धाव आली. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. आज मात्र संपूर्ण मैदान आपल्या गोलंदाजीने मात्र प्रभावित केलंय या गोलंदाजाने. अगदी आपल्या गोलंदाजीने चांगला अँगल बनवतोय, प्रभावित केलं या गोलंदाजाने. एक येणारा टेनिस हंगाम नक्कीच गाजवेल, शुभेच्छा देऊया त्याला. परंतु आता दिशेपासून कुठेतरी भरकटतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. आणखीन एक खराब बॉल. शेवटचा बॉल, शेवटच्या बॉलवरती चढवलेलं हे आक्रमण, परंतु या वेळेस पंचांचा निर्णय मात्र येणं महत्वाचं असेल. नेमकं घडलंय तरी काय, या बॉलवरती धावा किती असतील, प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नाचं उत्तर मात्र नक्कीच दिलं जाईल. काय घडलंय या बॉलवरती. अंपायर 2 मिनिटं द्यायचंय, आपण चेक करूया. तर हा थर्ड अंपायर आलाय. थर्ड अंपायरचा निर्णय येतोय. हा षटकार आहे, लाईनीवरच होता तो, त्यामुळे आपण पाहिलं षटकार दिलाय. तर आताच्या धावा षटकार आणि ह्या धावा षटकारासाठी जात आहेत आणि समीकरण मात्र जाऊन पोहोचतंय. 21 धावा, 21. यावेळेस मात्र पहा खोदून काढलाय. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट पद्धतीने लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण वेगाने येतोय. बॉल पर्यंत फेकी गेली आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा मात्र जरूर ऍड होत आहेत धावफलकावरती. या 2 धावीने धावफलक जाऊन पोहोचतोय 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 23 धावा धावफलकावरती लागतायत. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय जरूर घेतला होता वाटोळे संघाने आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय कुंभारवाडी बॉयज.
यावेळेस मात्र पहा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिथे मात्र पाहायला गेलं तर डॉट बॉल जरूर येतोय. ज्या पद्धतीची ही गोलंदाजी मात्र सुरू आहे, कौतुक करावं लागेल. गोलंदाज मात्र इनेट नंबर गोलंदाजीसाठी शेवटचं षटक सतीश. यावेळेस मात्र पहा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. हा ही बॉल डॉट बॉल. शेवटचं षटक अगदी महत्वाचं होतं. हाणामारीचं षटक म्हटलं जातं, परंतु शेवटच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना मात्र हा गोलंदाज सतीश पाहतोय आपण. यावेळेस खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा मिड ऑन मध्ये चुकी होते. टीमची धावसंख्या 24-24. 24 धावा धावफलकावरती लागतायत. नो बॉलचा इशारा अंपायरचा. बॉल हातातून थोडासा निसटलाय. आता उघड्या डोळे बघा नीट. पुढचा बॉल असेल फ्री हिटचा बॉल. फ्री हिटचा बॉल. मेजवानी होती, त्याला पाठवून दिलंय डाऊन दी ग्राउंड. सीमारेषा पार. शेवटच्या बॉल वरती ठोकलाय षटकार. टीमची धावसंख्या झाली आहे कुंभारवाडा बॉईज 31 धावा. लक्ष असेल अर्थातच 24 चेंडू करायचे आहेत, 32 धावा. नेक्स्ट मॅचचा टॉस घेऊया. नेक्स्ट मॅच श्री वेताळनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी विरुद्ध मानाई देवी क्रिकेट क्लब कामरगाव. श्री वेताळनाथ स्पोर्ट्स आचरेवाडी विपक्ष मानाई देवी क्रिकेट क्लब कामरगाव. सर्व दोन्ही टीमचे कर्णधार टॉस साठी या. आपण टॉस करणार आहोत. अनिकेत टेटमे साहेब, आपल्या शुभ हस्ते आम्ही या सामन्याची नाणेफेक करणार आहोत. श्री निनाई देवी प्रसन्न हा कटआउट आपण पाहतोय आणि हा कटआउट टॉसचा बॉसच्या दरम्यान टेनिस बच्चे सर्व सतीश दादा आणि कामरगाव टॉस केला जाईल. छापा कॉल केलाय आणि काटा आलाय. थँक्यू सो मच. मान्यवरांचा आभार. अभिनंदन. नाणेफेक जिंकले आणि आता दुपारचं सत्र आहे. काय निर्णय असेल महत्वाचा? क्षेत्ररक्षण. 4 षटकांची लढत आणि या स्पर्धेतला पहिला सामना खेळताय. तयारी झाली? हो, तयारी झालेली आहे. आणि स्क्वॉड आहे आज? हो, पूर्ण स्क्वॉड आहे आज. आणि काय सांगाल स्पर्धेविषयी? ज्या प्रकारे स्पर्धेचं आयोजन पाहतोय आणि खेळपट्टी चांगली बनवली. स्पर्धेचे आयोजन खूप चांगलं झालेलं आहे. खेळपट्टी बघितली तर स्कोर होतोय आजच्या दिवसामध्ये 40-50 असा स्कोर होतोय. खेळपट्टी खूप चांगली आहे. आणि तुमची काय रणनीती असेल? रणनीती नाही काही, पण कमीत कमी रनांमध्ये आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. थँक्यू सो मच. टीम कामरगाव फलंदाजी करायची आहे. नाणेफेक विरोधात गेले. 4 षटकांची लढत. कितपत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50+ पर्यंत आम्ही धावा गोळा करू. आणि आज संपूर्ण स्क्वॉड आहे? नक्कीच 11-11 प्लेइंग. आणि पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये आपण नवीन आहात, रजिस्टर केलंय.
शिवाजी तो बॉस यांनी ज्या प्रकारे पाटण क्रिकेट असू द्या पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला एका स्तर प्राप्त करून दिलाय, स्टँडर्ड क्रिकेट असं म्हटलं जातं. आणि तुम्ही नक्की इकडे आलात खेळायला, त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. आणि काय रणनीती असेल आणि कसं वाटलं आयोजन? नक्कीच आत्ताच्या काळात यूट्यूब लाईव्ह म्हणजे सगळ्यात महत्त्वाचंच राहील. आणि शिवाबॉसचं धन्यवाद मानतो की त्यांनी पाटण असोसिएशन तयार केल्याबद्दल. थँक्यू सो मच. खूप सारे शुभेच्छा असतील. शिवाजी तो बॉस आणि त्यांच्या बरोबरीने असलेले संपूर्ण कमिटी मेंबर त्यांचं देखील कौतुक व्हायला पाहिजे. कारण बॉस यांनी ज्या प्रकारे पाटण तालुका असू द्या आणि पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटला एक वेगळा स्तर प्राप्त करून दिलाय, त्यांचं खरंच मनापासून कौतुक. आपल्या खेळाडूंना प्राप्त करून दिलेला हा चांगला प्लॅटफॉर्म, त्याचा फायदा मात्र खेळाडूंनी उचलावा लागेल. निर्णयदेवी चषक 2024 नाणेफेक जिंकले टीम श्री वेताळनाथ स्पोर्ट्स अथरेवाडी आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. बत्तीस धावांचं लक्ष्य. पहिला बॉल सुरेश यांचा, पहिलाच बॉल. यावेळेस मात्र पहा, मनगटाचा वापर जरूर केला गेलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल जाईल मिडॉनच्या डोक्यावरून, चेंडू सीमारेषा पार, चौकार. डीएस स्पोर्ट्स दिनेश सकपाळ यांच्याकडनं श्रीकांत यांनी जर हॅट्रिक षटकार मारला तर 501 रुपयाचं पारितोषिक हॅट्रिक षटकारासाठी. एस पाटील साहेब यांच्याकडनं श्रीकांत साठी स्पीडअप घ्या मित्रांनो. 3 ओव्हरची 3 ओव्हरची 4 ओव्हरची 3 ओव्हरची 3 ओव्हरची. थोडंसं बॅटला हलकासा ब्रश झाला होता, परंतु यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा बॉल विसावतोय. कोणतीही धाव नाहीये. चौकार खाल्यानंतर काय कमबॅक केलंय. बैडा फटका सजवलाय. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकअप देखील तेवढंच चांगला पाहायला मिळतंय. वा, मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑन वरून येत आहेत, पकडला जातोय झेल आणि त्यानंतर हे चाललेलं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट मिळवतोय सुरेश आपल्या संघासाठी. जावं लागेल माघारी. फलंदाज बाद होतोय एक चौकार मारून. श्रीकांत बॅक टू द डगआउट.
श्याम यांनी जर षटकार ठोकला तर अनिकेत टेटमे यांच्या माध्यमातून 501 रुपयांचं पारितोषिक आणि 500 रुपयांचं पारितोषिक जाहीर केलंय. फटका फसलाय, झेलची संधी असेल. कॅप अगदी जरूर काढून झेल घेण्याचा प्रयत्न केला, परंतु अगदी गुलीगत चेंडू पसार झाला आणि बुक्कीत टेंगूळ काढला. आणि हे चित्र पहा, अगदी खूप कमी वेळा पाहायला मिळतं अशा प्रकारचं की या क्षेत्ररक्षकाला काही कळत नव्हतं की कॅप काढायची आणि फेकायची की झेल पकडायचा आहे. मला तर वाटलं की कॅप पकडण्यासाठी झेल सोडलाय. खराब क्षेत्ररक्षण. श्याम यांच्यासाठी अनिकेत टेटमे यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आहे. सकाळी काकांनी देखील 500 रुपये अगदी विशाल यांना घोषित केले होते, त्यानंतर विशालांनी षटकार ठोकला होता. आता श्यामला देखील षटकार ठोकावा लागेल. 500 रुपये म्हणजे अर्धा दिवस वसूल होईल हाफ डे. नक्कीच हा पैसा महत्वाचा नसतो, खेळावरचं प्रेम महत्वाचं असतं आणि एक कौतुकाची थाप म्हणून आज खेळाडूंना स्फूर्ती मिळावी, मग यासाठी मात्र ही शाबासकीची थाप असते आणि तेच महत्वाचं असतं. आज मैदानाच्या आतमध्ये ही सर्व पारितोषिक खेळाडूंवरती लावली जातात. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, वेळ जातोय. कारण यावेळेस खूप चांगला फटका, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. फेकी केली गेली आहे आणि तिथे मात्र 2 धावा मात्र अंकित केल्या जातील या फटक्यावरती. टीमची धाव संख्या 8 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय टीम वाटोळे या संघाचा. महेश आहे, थोडासा वेगाने टाकलेला हा बॉल शरीरापासून दूर ठेवलाय. खूप चांगला बॉल. खूप चांगला बॉल. याही बॉलवरती ओ खूप चांगला झेल. आता मात्र पकडलाय, मगाशी सोडला होता, आता मात्र सोडत नाहीये. फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर आकाश आलाय. आल्या बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. अंपायरचा इशारा येतोय, षटकार. 6 धावा
आकाशने आल्या आल्या आकाश दाखवलंय गोलंदाजाला षटकाराच्या माध्यमातून. चौदा धावा धावफलकावरती लागतायत. टप्पा पडल्यानंतर पहा इथे थोडासा खालती राहिलाय हा बॉल. यॉर्करचा प्रयत्न पाहायला मिळाला. हा बॉल डॉट बॉल आलाय. 2 षटक समाप्त. टीमची धावसंख्या 14-14 ऑन स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय. 2 षटकांचा सामना समाप्त होतोय. आता 12 बॉल आणि करायचे आहेत 18 धावा. येणारे 12 चेंडू 18 धावांची गरज. 12 चेंडू 18 धावा. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज, विनंती असेल. अजून बरेच मॅचेस बाकी आहेत त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 5:30 ला अंधार होतो. आपल्याला 5:30 पावणे 6च्या आधी आजचा लॉट क्लिअर करायचा आहे त्यामुळे विनंती असेल थोडंसं स्पीडअप ठेवा. पहा इथे काय घडलंय. नजर हटी, दुर्घटना घटी. यावेळेस आडव्या बॅटिंग खेचण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. वेगाने चुकी होते. थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. बॅकअप देखील तेवढंच चांगलं पाहायला मिळतंय. आणि जिथे मात्र पाहायला गेलं तर 2 धावा आणि टीमची धावसंख्या 16 या धावसंख्येवरती. एक मोठ्या फटक्याची गरज असेल आणि मोठा फटका खेळावा लागेल कारण धावसंख्येचा जर आढावा घेतला तर लक्ष आहे अर्थातच 32 धावांचं. पाहावं लागेल कशा पद्धतीने कंप्लीट केलं जाईल. पुढचा बॉल यावेळेस बिग हिट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. उंची जास्त, लांबी कमी. इथे मिळते विकेटची हमी. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट जावं लागेल माघारी. आशूला नवीन बॅटर समीर आलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर यांचा एक्स्ट्राच्या स्वरूपात. आणखीन एक धावफलकावरती मात्र नक्कीच जोडली गेली आहे.
पहिला फटका सजवायचा होता परंतु प्रॉपर बॅट वरती आला नाहीये. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावतोय. टीमची धावसंख्या 17. लोड फुल टॉस बॉल मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट फलंदाज बाद. जावं लागेल माघारी. आणखीन एक रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. समीर बॅक टू दी डगआउट. या वेळेस मात्र पहा अंपायरचा निर्णय काय येतोय पाहावं लागेल. चौकार आलाय. 4 धावा. लक्ष असेल आता टीमची धावसंख्या झाली 21. 6 चेंडू 11ची गरज आहे मित्रांनो. स्पीड अप घ्यायचंय. 6 चेंडू 11 आणि दोन्ही टीमने तयार राहायचंय. आसरेवाडी आणि कामरगाव. यावेळेस मात्र पहा कट करण्याचा प्रयत्न. डी झोन मध्ये एकच धाव. 6 चेंडू जिथे 11 धावांची गरज होती आता 5 बॉल 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धावा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. गोलंदाज मात्र सचिन यांना आपण पाहतोय आणि स्ट्राईक लाईनला मात्र फलंदाज सुनील. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फक्त सिंगल असेल. दुसरी धाव होत नाहीये. आता 4 बॉल 9 धावांची गरज. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही संघाकडनं पारड 50-50 समान पाहायला मिळतंय परंतु कोणता संघ विजयी होईल हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. आकाश आहे. आकाशकडे नजरा असतील. आकाशच्या बॅट मधून एक षटकार चौकार पाहायला मिळालाय परंतु सचिनच्या विरोधात हुक केलाय. फक्त धावा मिळतील 1. तीन चेंडू आणि आता 8 धावा. येणारे 3 बॉल आणि 8 धावांची गरज. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा चेंडू. गती परिवर्तन धीम्या गतीने टाकलाय आणि सिंगल आलीये. लेग बायच्या स्वरूपात अंपायरचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. दोन चेंडू 7 धावांची गरज. येणारे 2 बॉल 7 धावांची गरज. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. लॉंग ऑनचं क्षेत्ररक्षण पकडला जातोय झेल. फलंदाज होतोय बाद.
जावं लागेल माघारी. बॅक टू दी डग आउट. सुनील येणारे 1 बॉल आणि 7 धावांची गरज. सचिन अनुभवी गोलंदाज. सचिनने मात्र आता कारनामा केलाय आणि तिथे मात्र 1 बॉल आणि आता 7 धावांची गरज. अविनाश आलाय. एक बॉल 7 आणि हाही बॉल डॉट बॉल आलाय आणि सामना जिंकलाय कुंभारवाडा बॉयज या संघाने. हार्ड लक बॅड लक टीम वाटोळे संघ. तर नेक्स्ट मॅच साठी श्री बेताळनाथ स्पोर्ट्स आसरेवाडी विरुद्ध माणाई देवी क्रिकेट क्लब. टॉस जिंकलाय आसरेवाडी या संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय.